25,000ची लाच मागणारा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रंगेहात जेरबंद, ACBची सापळा कारवाई। बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोताळा तालुक्यात मोठी कारवाई करत पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे। या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लोकसेवक विलोसे श्री सचिन शत्रुघ्न इंगळे वय 33 कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पंचायत समिती मोताळा यांनी तक्रारदाराकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची 70,000 रुपये प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे तक्रार दाखल केली। त्यानुसार 15 एप्रिल 2026 रोजी पडताळणी करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। पुढे तडजोडीनंतर पहिल्या हप्त्यापोटी 10,000 रुपये स्वीकारण्यास आरोपीने संमती दिली। यानंतर त्याच दिवशी पिपमगाव राजा ते मोताळा रोडवरील पुली फाटा येथे सापळा रचण्यात आला। या सापळा कारवाई दरम्यान आरोपी सचिन इंगळे यांना पंचासमक्ष 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय बापू बांगर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार तसेच पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे संपर्क साधून तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे।